तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की गणपतीचं डेकोरेशन कसं केलं आहे आम्ही. पुढे तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला पोती आम्ही शोधली थोडीशी आणि 4 काट्यांवरती त्यांना टाकून दिलं आणि त्याला नंतर व्हाईट कलर टाकून दिला. संपूर्ण व्हाईट दिसेपर्यंत ते आम्ही रंगवलं डोंगर आणि नंतर मग ते कलर झाले पूर्ण. पूर्ण मंडळी आमची जोरात जोरात कामाला लागली आणि जोरात जोरात हात चालवत आहेत. बघू शकता तुम्ही किती फास्ट काम करत आहेत ते. हळूहळू काम करण्यासाठी पब्लिक पण खूप जमा झाली होती आणि फुल जोश मध्ये पोरं कामाला लागली होती. मसाला संपलेला आहे, मसाला बनवणार आहे थोडासा. एवढा कलर झालेला आहे आमचा. मसाला जरा जाडच बनव रे. आता संपूर्ण डोंगर आमचे सफेद करून झालेले आहेत. बघू शकता पूर्ण लुक कसा दिसतोय तो. आता बॅकग्राऊंडला एक एक चिंबा आम्ही बांधून घेत आहोत, कारण की त्याला आम्हाला पेपर लटकवायचे आहेत म्हणून. बॅक साईडला आणि वरती एकदम घट्ट असे चिंबे आम्ही बांधून घेतलेले आहेत, घट्ट एकदम. हे थोडेसे पेपर घेतले आहेत आम्ही. आता पेपर आम्ही जॉईंट मारून घेतलेले आहेत. डबल डबल निघायला नको म्हणून सिंगल ना घेतले, डबल घेतलेले. डबल डबल आणि हा आपला फायनल लुक झालेला इथपर्यंत करू. आता हे पेपर इकडे लावायचे वरती, असे पूर्ण इकडे पूर्ण वरती पेपर, इथपर्यंत पेपर. काय रे आता करायला आहे? ढग बनवायला, ढग कापसाचे ढग बनवायला आम्ही. जोरात बोलू का? सगळ्यात आधी आम्ही काय घेतले, कागद एकाला एक जॉईंट मारून त्याच्यावर फेविकॉल मारला, लाईट गेली आणि त्याच्यावर कापूस चिपकायला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात दिसत पूर्ण कापूस आमचा लावून झालेला आहे. थोडासा बाकी राहिलाय. आलेली आहे, नाही आले. एक बॅकग्राऊंड आमचा पूर्ण झालेला आहे आणि आता दुसरा लावायला सुरुवात केलेली आहे. इकडे बघा, एवढी माणसं कामाला आहेत. फेविकॉल लावायची आयडिया बघा, गावठी ब्रश. तर दुसरा पण आमचा बॅकग्राऊंड झालेला आहे लावून थोडा थोडा. आणि फायनल लुक लवकरच. त्याच्यामध्ये अशा प्रकारे लाईट लावलेली आहे, आम्ही बघू शकता तुम्ही. ही बघा जी चमकते पूर्ण. लाईटिंग कमी आहे म्हणून. आता बॅकग्राऊंड आम्ही पूर्ण वरती लावून घेतलेले आहेत. इथपर्यंत असं पूर्ण बॅकग्राऊंड लावून घेतलेले आहेत. राहण्यासाठी वरती बांधून घेतले वरती. आणि पूर्ण बॅकग्राऊंड सेट होऊन बघा कसं दिसते पूर्ण. आणि बॅकग्राऊंडला मॅटचा सुद्धा आवाज येतो, त्याचा आनंद घेत आहेत पुढे. दोन्ही साईडला पडदे लावून घेतले आणि थोडीशी फुलं ऍड केली आणि बघू शकता पूर्ण डेकोरेशन कसं झालं आहे.